नमस्कार मित्रांनो, बाळमामा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजचा जो टॉपिक आहे आज आपला, तर या ठिकाणी जे आपण गव्हाणी बनवलेले आहेत, तर त्या मेंढ्यांसाठी किंवा शेळ्यांसाठी कशा पद्धतीच्या असाव्या। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जे गव्हाणी बनवलेले आहेत एकदम कमी खर्चामध्ये घरच्या घरीच आपण जे वेल्डर आहेत तिथले त्यांना बोलावून आपण या ठिकाणी गव्हाणी बनवून घेतलेले आहे। तर या ठिकाणी बघू शकता या सगळ्या आपल्या नारी सुवर्णाच्या मेंढ्या आहेत। सध्या बऱ्यापैकी मेंढ्या ज्या आहेत त्या गाभण आहेत। तर या मेंढ्या एकदम छानपैकी या गव्हाणींमध्ये यांना खाता येतं। याची रचना वगैरे कशी केलेली आहे मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी आपले शेळ्या आहेत, दोन्हीचं कंपार्टमेंट सेपरेट केलेलं आहे एकदम मस्तपैकी। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही गव्हाण बघू शकता। गव्हाणीची रचना जी आहे त्या अशा पद्धतीने आपण मध्ये पार्टिशन्स वगैरे केलेलं नाही, जेणेकरून त्या गजांवरती जो होणारा खर्च आहे तो खर्च आपण या ठिकाणी कमी केलेला आहे आणि एकदम म्हणजे हार्ड मटेरियल वापरलेलं आहे। याच्यावरती मेंढीनं पाय किंवा याची उंची वगैरे तुम्ही बघू शकता। साधारणतः टोटल बॉटमपासून जी उंची आहे, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणची जी उंची आहे इथून इथपर्यंतची ती साधारणतः 1.5 फूट या ठिकाणी ठेवलेली आहे। इथून ते इथपर्यंत उंची आणि इथून वरती जी आहे ती साधारणतः 2 फूट, अशी एकंदरीत 2.5 फूट उंची जी आहे ती या ठिकाणी पूर्ण गव्हाणीला दिली, जेणेकरून याच्या वरतून जे आहे ती मेंढीला किंवा शेळीला जे आहे तुमच्या वरतून उडी मारता येत नाही। दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होते, मेंढ्या ज्या आहेत ते साधारणतः एका भागामध्ये 4 मेंढ्या आरामात या ठिकाणी खाऊ शकतात, जरी एका पार्टिशन नसलं तर। कारण मेंढ्याची जी जात आहे ती काही एकमेकाला मारत नाहीत किंवा काही नाही। शेळ्या जरा थोडंसं इकडून तिकडं मारामारी करतात, त्याच्यामुळे शेळ्यांना प्रॉब्लेम आहे। ते 4 आणि 4 8, 4 12 आणि 4 16 आणि तिकडं 2 इकडं 2, एका गव्हाणीमध्ये 20 जनावरं तुमची ॲट ए टाईम या गव्हाणीमध्ये खाऊ शकतात। काही मोठा खर्च नाही। हे जे खालचं जे वापरलेलं आहे ते तर ते 1.5 इंच आहेत आणि वरचे 1 इंची अँगल वापरले, पूर्ण अँगल वापरलेला आहे, पाईप वापरलेली नाही। अँगल आणि पाईप याच्यामध्ये काय फरक आहे, तर पाईप का होऊन जाते, पाईप जी आहे ती तुमची गंजून जाते, तसा अँगल जो आहे तो अँगल तुमचा गंजत नाही, याला कोणत्याही प्रकारचं गंजणार। आता याच्यामध्ये आम्हाला थोडंसं कलरिंग करायचं राहिलेलं आहे, तर कलरिंग न केल्यामुळं थोडंसं हे जे आहे ते याला गंजल्यासारखं दिसून राहिलेलं आहे। तर याला जर आपण कलरिंग केलं तर एकदम टकाटक दिसून जाते। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी पट्ट्या वगैरे मारून जामट्याम केलेलं आहे। हे बघा, अशा पट्ट्या वगैरे मारायचे असतात गव्हाणीमध्ये, एकदम बेस्ट प्रकारचे गव्हाण। आणि या ठिकाणी जे आहे ना ते हे साधारणतः 1.25 इंचावरती आहे ना, आपण या ठिकाणी 1.25 इंचावरती हा रॉड मारलेला आहे, जेणेकरून आपल्या मेंढीला किंवा जे करडं वगैरे शेळ्या आपले पिल्लं वगैरे आहेत त्यांना आतमध्ये तोंड घालून खाता येते। फक्त प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये एकदम लहान पिल्लांना एकदम आतमधलं जे गव्हाणीतलं खाद्य आहे ते खाता येत नाही। मेंढ्या शेळ्या जे मोठी जनावर आहेत तुमची साधारणतः 1-2-3 महिन्याच्या पुढची, त्यांना एकदम बेस्ट प्रकारे याच्यामध्ये खाता येते। पिल्लांना आतमध्ये जाता येत नाही तुम्हाला, याच्या वरतून पण पिल्लाला उडी मारता येत नाही। जर तसं वाटत असेल तर वरतून एक रॉड मारला की विषय संपला। साधारणतः 4 इंचावरती 4-4 इंचावरती रॉड मारला की कोणी आतमध्ये जात नाही। तर ह्या अशा पद्धतीनं जर तुम्ही गव्हाणीचं स्ट्रक्चर बनवलं तर एकदम कमी पैशामध्ये तुमचं हे गव्हाण बनून जाते। साधारणतः एक 1700-1800 रुपयामध्ये एकदम छानपैकी अशा पद्धतीनं गव्हाण तुमची मजुरीसहित बनवून जाते घरच्या घरी। तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर मला वाटतं की तुमचा खर्चही वाचेल आणि गव्हाण ही तुमची एकदम मजबूत बनते। कारण बाजारामध्ये जे आपण गव्हाणी घेतो आहे तर त्या गव्हाणींमध्ये काय प्रॉब्लेम आहे की मी बघितलं, बाजारातली पण आपल्याकडे आहे गव्हाण, मी तुम्हाला दाखवतो। मी थोडी आणली आहे ती बाजारातली गव्हाण, पण ती जरा थोडी हार्डमध्ये आणलेली, ती पण तुम्ही बघू शकता। तिची किंमत वगैरे मी सांगतो तुम्हाला। या ठिकाणी काही खाद्य टाकल्यावरती मी तुम्हाला परत एकदा व्हिडिओ काढून दाखवेल की खाद्य टाकल्यानंतर ते जनावर कशा पद्धतीने खातात। आता आपल्यापाशी त्या कप्प्यामध्ये नारी सुवर्णाच्या 15 मेंढ्या आहेत आणि 1 नर आहे, 12 मेंढ्या आणि 1 नर आहे, असे 13 आहेत। तर ते एकदम बेस्टपैकी ते 13 खातात। आणि इकडे जर बघितलं तर तुम्ही साधारणतः एक
करड आणि कोकरीज मिळून एक 20 आहेत या ठिकाणी. तर हे 20च्या 20 या गव्हाणीचं हां ह्याचंसुद्धा अँगल ह्याचा अंताना पण एकदम स्ट्रॉंग आणलेलं आहे 1.5 इंची जाडमधलं. तर ह्याची किंमत आपल्याला 2700 रुपये बसलेली आहे. बघू शकताय तुम्ही एकदम हार्ड आहे आणि याच्यामध्ये पण एकदम मस्तपैकी मटेरियल वापरलं. हे जरी 1 इंची घेतलं तर ते जनावर असे मारामारी करताना किंवा पाडलं तर ते अँगल बेंड होणे वगैरे असा प्रकार याच्यामध्ये घडतो. त्यामुळे घेताना थोडंसं स्ट्रॉंग 1.5 इंचमधलं घ्या किंवा 1.25 इंचमधलं जरी घेतलं तरी चालेल. 1 इंचमधलं नका घेऊ. खालचे पाय जे आहेत त्याचे पाय मजबूत असणं एक्सपेक्टेड आहे असं मला वाटतं. तर तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी हे सुद्धा गव्हाण बनवलेले आहे. हे आपण विकत आणलेले आहे. आणि या ठिकाणी आपल्याकडे हे बघा विजापुरी जातीच्या पिल्लं आहेत. पूर्णपणे सगळ्या लावरी आहेत या ठिकाणी. एकदम छान हे कोंबड्या. ठीक आहे. हे काय याच्यामध्ये सांगायचा विषय नाही. तर अशा पद्धतीनं एकदम गव्हाणीचं नियोजन करताना व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्ही कोणतेही शेळीपालन करा, मेंढीपालन करा, त्याच्यामध्ये गव्हाणी करताना व्यवस्थित करा. छानपैकी रचना करा त्याची, जेणेकरून यांना पिल्लांना खाता यावं. याचसोबत पाण्याचं नियोजन आपण काय सारखं याच्यामध्ये फिरत नाही. पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी बॅलर ठेवलेलं आहे बघा. त्या बॅलरमध्ये हे जाऊन पाणी पितात. तर थँक्यू मित्रांनो. कसा वाटला हा व्हिडिओ सांगा मला. गव्हाणींमध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर या ठिकाणी कमेंट करा की हे गव्हाण योग्य नाही, याच्यामध्ये अजून काहीतरी हवं होतं, असं काहीतरी सजेशन्स द्याल तर ठीक आहे. मी त्या पद्धतीने अडॉप्ट करून नेक्स्ट टाईम तुम्हाला त्याच्यामध्ये तयार करून पाठवेल. धन्यवाद.